नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान, विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. ग्रामपंचायतीचा भोंगळा कारभार. पलूस तालुक्यातील आमनापूर इथं बुर्ली येळवी रस्त्यालगत असणारा वार्ड क्रमांक 2 मधील खोतवाडी ते पवारघर परिसरात सांडपाणी गटार गेल्या 3 ते 4 महिन्यापासून तुंबल्यामुळे डेंग्यूचे डास, आळ्या, दुर्गंधी पसरल्यामुळे अनेक जण आजारी पडल्याचे मत ग्रामस्थ बाजीराव पाटील यांनी केले. मी बाजीराव पाटील आमनापूर या गावचा एक नागरिक आहे. हे जे आज या गटरीची अवस्था दिसते तुम्हाला, आणि आज आम्ही वारंवार सुद्धा ग्रामपंचायतीला कळवून सुद्धा ग्रामपंचायत मुद्दाम या ठिकाणी जाणूनबुजून दुर्लक्ष करते. गेल्या 8 महिने झालं या ग्रामपंचायत सत्ता येऊन सुद्धा या गावामध्ये 1000-2000 रुपये सुद्धा असं दिसलं असं काही काम यांनी केलेलं नाही. आणि ह्या नागरिकांना ह्या गटारीच्या स्वरूपात आणि ह्या दिसतं हे गटार पाणी ही जी वस्तुस्थिती आहे ह्या ठिकाणी डेंग्यूसारखं ढासुद्धा तयार होऊन आज आमच्या लहान मुलांना सुद्धा इतका त्रास होतोय, वयस्कर माणसांना आणि सगळ्यांना त्रास होतोय. पण ही निष्क्रिय लोक आहेत ते, आणि सतत ही लोकांची जाणून बुजून आमच्यावरती अन्याय करते ती. या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे आज या ठिकाणी न्याय मागायलेला आहे. आणि पत्रकार बंधू, तुम्ही या ठिकाणी अगदी बारीक लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा ही तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे. तसेच वसंत गणपती पवार यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने कारवाई केली नसल्याचे मत व्यक्त केले. वसंत गणपती पवार 2 वार्डामधलं मी नागरिक आहे, आणि मी वारंवार यांच्याकडं ग्रामसभेला तक्रार दिली. इतर जे 2-3 पंचायती आमचे 2 नंबरचे त्यांना सांगितलं, तर त्यांनी काय दखल घेतलेली नाही. आम्ही वरचेवर तक्रार करून देखील आमची दखल घेत नाही. याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या गटारीबद्दल वरचेवर तक्रार करून या गटारीची कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांनी. पाणी आता वर रस्त्यावर जायला लागले, ढास आमच्या घरात शिरायला लागले, शेपटी किडं आमच्या घरात जायला लागले. त्या पद्धतीनं त्याचा न्याय मिळत नाही. आम्हाला न्याय मिळावा. अमर मुल्ला, TV7 न्यूज, पलूस.